उन्हाळा सुरू झालाय तसा दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना सुद्धा दिसून येते। अशा वाढत्या तापमानात जसा मनुष्य प्राणी होरपळला जातोय तसे वन्य पशु पक्षी यांच्यासाठीही हे वातावरण जीवघेणं ठरतंय। वन विभागाचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे वन्यजीवांसाठी वेगवेगळे कार्य करत असते। या सेंटरच्या माध्यमातून वन्यजीव रेस्क्यू करणे, जखमी प्राणी पक्ष्यांवर उपचार करणे तसेच लोकांमध्ये वन्यजीवांबाबत जनजागृती करणे असे उपक्रम राबवले जातात। उष्माघाताने अस्वस्थ होऊन पडलेल्या पक्ष्यांना कसं वाचवायचं याविषयी वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे प्रमुख कुंदन हाते यांनी मार्गदर्शन केलंय। नमस्कार, मी कुंदन हाते गेल्या जवळपास 25 वर्षापासून वाईल्ड लाईफ या फील्डमध्ये काम करतो आणि बऱ्याचशा कमिटीजवर आणि ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन नागपूर डिस्ट्रिक्टचा मी होतो आणि स्टेट वाईल्ड लाईफ ॲडवायझरी बोर्ड असतं ज्याचे चेअरमन CM असतात, त्यात सुद्धा काम केलेलं आहे। आणि ट्रान्झिटचं जी काही कन्सेप्ट आहे आणि त्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कन्सेप्ट वर काम करायचं भाग्य मला मिळालं, त्यामुळं म्हणजे नशीबवान समजतो मी स्वतःला। आता सध्या जे काही आहे वातावरण म्हणजे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं टेम्परेचर वाढतं, कधी कमी होतं, कधी पाऊस येतो। अशा वेळेस त्रास जो आहे तो सगळ्या वन्यजीवांना होतो। बरेचदा अवेअरनेस प्रोग्राम मध्ये आपण बघत असतो की घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या समोर झाडाखाली पाणी ठेवा, दाणे ठेवा। तर हे तर ठीक आहे, हे तर आपण ठेवतो, आपण सगळे करत आहे। पण बरेचदा पाण्याअभावी किंवा या टेम्परेचरचं जसं फ्लक्च्युएशन सुरू आहे त्यात बऱ्याचशा पक्ष्यांना त्रास होतो, ते पडतात किंवा असं लुस्त अशा अवस्थेत आपल्याला बरेच लोकांना दिसतात। आम्हाला खूप सारे कॉल येतात, तर त्यांना म्हणजे डिहायड्रेशन हा मेन म्हणजे आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं दिसतं आहे की डिहायड्रेशनमुळं ते थोडेसे उडू नाही शकत किंवा एका जागी बसलेले असतात आणि त्यांना थोडंफार ट्रीट केल्यानंतर ते परत उडू लागतात। तर जो आहे तो असा लुस्त आहे, बसलेला आहे, तर तो पाणी नाही मिळालं त्याला, तर आपण त्याला पाणी पाजतो, त्याची चोच वर करून त्याला पाणी जबरदस्ती पाजतो। तर असं कृपा करून करू नका, कारण आपण पाणी, आपला उद्देश खूप चांगला असतो, पण त्या उद्देश जो असतो त्याच्या मागे जे त्यांचं सायन्स आहे ते कुठेतरी मधात येतं। कारण पक्षी पाणी कसे पितात याचा पहिले आपल्याला अभ्यास करावा लागेल। वन्यजीव प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्यांबाबत जनजागृती करण्यात येत असून त्यांच्या आवाहनाला साथ देत वन्यजीवांबाबत संवेदनशील असणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या घराच्या परिसरात, छतावर, गॅलरीमध्ये दाणा पाण्याची व्यवस्था करत असतात। मात्र काही वेळेला अस्वस्थ आणि बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या पक्ष्यांना हे लोक चोच उघडून जबरदस्तीने पाणी पाजतात। त्यावेळी पक्ष्यांच्या त्यांना आपला जीव गमवावा लागतो। आपला उद्देश जरी चांगला असला तरी त्यामुळे आपली ही कृती पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरत असते। याबाबत कुंदन हाते यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या। घरी सिरिंज असेल, ते नसेल तर एखादं हे असतं शाई भरायचं जे ड्रॉपलर असतं किंवा चमचा असतो, साधा चमच्यात पाणी घेऊन ते फक्त त्याच्या चोचीच्या टोकाजवळ असा ठेवा किंवा पाण्याचा एखादा ड्रॉप त्याच्या चोचीच्या टोकावर ठेवा, तो आपोआप पाणी आत घेत राहतं। बरेचदा काय होतं की आपण त्याची चोच फाकवून पाणी पाजायचा प्रयत्न करतो, तर त्याच्या ते श्वसन नलिकेत जातं आणि मग त्याचा त्याने मृत्यू। ते तर कोणाचेही म्हणजे माणसाचे जरी गेलं तरी विंडपाईपमध्ये गेल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो, तर पक्ष्यांचंही सेम आहे। त्याच्यामुळे जबरदस्तीने पाणी पाजायचा प्रयत्न करू नका। पाणी शक्यतो पाणी त्याच्या समोर ठेवा, त्यामध्ये घरी ग्लुकोज असेल तर ग्लुकोज किंवा साखरेचे 2-3 दाणे टाकून त्या पाण्यात ठेवा, जेणेकरून त्याला थोडं ताकद येईल आणि नंतर तो ॲक्टिव्ह होईल। आणि झालेलं आहे असं, म्हणजे लोकांनी केलं, नंतर आम्हाला कॉल करून त्यांनी ते सांगितलं की सर तुम्ही सांगितलं पाणी ठेवायचं आणि त्यांनी पाणी पिऊन नंतर थोडासा तो स्ट्रॉंग झाला आणि मग नंतर उडला। आपल्याला फर्स्ट एडमध्ये काय करायचं आहे, पक्षी जो दिसला तो उचलायचा आहे। आमचा हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर फोन करायचा आहे। जर तुमच्याकडनं हे सगळं होत नसेल तर, जर आपल्या घराच्या आजूबाजूला जर मिळालेलं आहे तर आपण हे सगळं घरी नेऊन करू शकतो, पण बाहेर जर आपल्याला कुठं मिळालं आहे तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा, आमच्या इथले लोक येतील, तो पक्षी इथे आणेल आणि त्याची काळजी मग नंतर आमचे डॉक्टर घेतील।
नागपुरातील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे वन्य प्राण्यांसाठीचं स्वतंत्र उपचार केंद्र असून या केंद्रात वन्य प्राण्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जातं. नागपुरातील या केंद्राचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आला असून वन्य प्राणी तसेच पक्ष्यांच्या पिल्लांसाठी स्वतंत्र पेडियाट्रिक वॉर्ड या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी वन्यजीवांना उपचारासोबतच मायेची ऊब देखील दिली जाते. त्यामुळे अतिशय कमी कालावधीत वन्य प्राणी आजारातून मुक्त होत आहेत. मानव वन्यप्राणी संघर्ष, वन्य प्राण्यांमधील आपसी लढा तसेच जंगलातील विविध घटनांमध्ये जखमी झालेली, कुटुंबापासून वेगळी झालेली वन्य प्राणी यांना विशेष वॉर्डात ठेवलं जातं. या वॉर्डात सध्या अस्वल, बिबटे, कोल्हा, माकड, हरिण, विविध प्रकारचे पक्षी, कासव, साप यांची पिल्ले उपचार घेत आहेत. पेडियाट्रिक वॉर्डमध्ये अत्याधुनिक उपकरणे असून अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम इथे 24 तास तैनात असते. त्यामुळे नागरिकांनी कुठेही जखमी, आजारी वन्य प्राणी, पक्षी किंवा त्यांची पिल्ले आढळून आली तर त्यांनी तत्काळ ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन सेंटरचे प्रमुख कुंदन हाते यांनी केलंय.